मिरज शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागातून सांगोला येथील कविता समाधान आलदर यांच्या 3 दिवसाच्या बाळाची अज्ञात महिलेने चोरी केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे। या प्रकरणी मिरज गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत। शासकीय रुग्णालयातील बाळाची चोरी झाल्याची घटना समजल्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे। कविता आलदर या प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या होत्या। 3 दिवसांपूर्वी त्यांनी मुलाला जन्म दिला होता। रुग्णालयात त्यांच्यासोबत आई आणि वडील तुकाराम तायप्पा गोरे होते। तसेच त्यांच्यासोबत 2 दिवसांपासून एक संशयित महिला ही वारंवार त्यांच्याशी बोलणं करून संशयित महिलेने आलदर यांचे आई आणि वडील तुकाराम तायप्पा गोरे तसेच इतर नातेवाईक यांच्याबरोबर विश्वास संपादन केला। संशयित महिलेने आलदर यांच्या आईला म्हणाल्या की माझी चुलत बहीण प्रसूत झाली असून तिचं बाळ काचेच्या पेटीत आहे असं म्हणून वारंवार आलदर यांच्या कुटुंबियांसोबत बसून त्यांची सर्व माहिती गोळा केली। कविता आलदर यांचे वडील हे जेवायला गेल्यानंतर संशयित महिलेने कविता आलदर यांच्या जवळ जाऊन आईजवळ झोपलेल्या बाळाला हातात घेऊन तुमच्या बाळाला बीसीजी लस 16 नंबरला टोचायची आहे असं सांगून त्या 3 दिवसाच्या मुलाला घेऊन गेल्या। सोबत तिथे असलेलं पेपरही घेऊन गेली आहे। कविता आलदर यांची आई आणि वडिलांचं जेवण झाल्यानंतर ते परत मुलगी कविताजवळ आले। त्यावेळी कविताजवळ 3 दिवसांचं बाळ नव्हतं। त्यांनी चौकशी केली असता लस टोचायला घेऊन गेल्याचं सांगितलं। बराच वेळ झाला लस टोचून आणली नाही म्हणून पाहायला गेले असता ती संशयित महिला 3 दिवसाच्या बाळाला घेऊन गायब झाल्याचं लक्षात आलं। याची माहिती रुग्णालय प्रशासनात समजल्यानंतर सर्वत्र पळापळ सुरू झाली आहे। सीसीटीव्हीचं फुटेज पाहण्यात आलं। संशयित महिला ही बाळाला घेऊन जात असल्याचं चित्रित झालं असून तसंच रिक्षात बसल्याचे आणि रिक्षा नंबरही समजलाय। या घटनेची माहिती गांधी चौकी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू केलाय। तुकाराम तायप्पा गोरे गाव डिक्सर मुलगी शिजर झालं काल 3 वाजता आणि 3 वाजता शिजर झालं 1 तारखेला गुरुवारी। मग तिथे नेऊन त्या वार्डात ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 3-4 सुमाराला एक मुलगी आली। ती काय आमच्या मालकीला म्हणली माझी चुलत बहीण तिथे तिचं हे झाले डिलिव्हरी आणि मूल आहे काचा। मग आहे त्या मालकीने कशी बसायची। मग गड्या माणसाला काय ती शेतकऱ्याच्या हात येऊ देत नाही काय नाही। आणि ह्या म्हातारीला माया लावून इकडं तिकडं तिच्या मागे लुडबडून हे करून काय झाली तिला जरा ती आमच्या पूर्वीला वाटलं हो आमच्या आई संगीतच्या म्हटलं काय तर असं ओळखीची। आणि तिनं बरोबर पाय कसा केला आम्ही जेवायला गेलो। मी आणि म्हणतो तिला आपले पोरीसारखे म्हटलं ती बी लेकरू येते तुला मदत करते जरा जेवाय बोलवू येते। आम्ही म्हणलं जेवायचे का बायचा नाही म्हणले मी जेवले म्हणली बरं ठीक आहे असू। आम्ही जेवाय गेल्यानंतर पुन्हा तिनं ती काय केलं त्या पोरीपाशी गेली 16 नंबरला म्हणली मुलाला लस टोचायचे लस टोचून आणतो। आमच्या आई संग इथे म्हणलं की म्हणजे तिला वाटलं आनंद म्हणून काय केलं त्या पोरगी म्हणजे आणलं टोचून पेपर बी काढून नेलं। पुन्हा मी यांना विचारलं 16 नंबरला नेले। मी परतच आलो 16ला इथं 16 नंबरला बैठले इथं कोण दिसना पडेल जरा येणा घालून आई त्या बायकांना येणा घालून बघितलं तर तसं बी कुठे दिसना। मग परत आणि माघारी गेलो म्हणलं लक्ष म्हणलं पोरगी नाही म्हटलं ती मूल बी नाही। मग इथं गडबड उठली बघा सगळी हे असलं झालं। ही मूल जी आहे का नाही ही मूल ही सगळ्याला माहीत आहे ही आजी असू ना कोण बी असो। मी नुसतं एक पावन टाकलं का रडायचं चालू करतो मग कुणी काय समजू द्या काय राहत नाही। आणि ती फोडावून मी नाश्ता करा आणा गेल्यावर मला ह्याच्या वासमीच्या मोहऱ्या बाजूला ती मूल घेऊन आडवी आली म्हणली मामा किती वाढवतो तुम्हाला होडकायला म्हणली की मूल लागली म्हणली लई रडायला आणि इकडे म्हणलं आमचं काय आमचं मुलं आमच्या पदरात पडलं मी आम्हाला बाकी काय करायचं आमचं हलकाल्यासारखं आमचं मुलं आमच्या पदरात पडलं माझ्या नशीब झाले। मी घरी आले असं सगळं टाकून आले बाबा घरचं जास्त विचार केला नाही माझ्या लेकरासाठी मी पाहिजे म्हणून मी लेकरासाठी आम्ही अंगात रान केली
कपडे खाय पिला अजून अजून मी अंगाचा वास उठला बघितला त्याच्याकडे पण मी लेकराला सोडलं नाही. दुपारी 12:15च्या सुमाराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथील PNC वॉर्डातनं एका महिलेचा चौथं बेबी होतं तिचं आणि तिचं 2 दिवसापूर्वी सिझेरियन सेक्शनने ऑपरेशन झालं होतं आणि ते बाळ डिलिव्हर झालं होतं. तर त्या PNC वॉर्डातनं एका अनोळखी महिलेनं ते बाळ चोरून नेल्याची घटना घडलेली आहे. ती महिला त्या रुग्णाची नातेवाईक आहे असं भासवून त्या PNC वॉर्डमध्ये वावरत होती आणि BCG इंजेक्शन द्यायच्या बहाण्याने आईकडून तिने ते बाळ हस्तगत केलं आणि साधारण 12:15च्या सुमाराला ऑटोमध्ये बसून ती या रुग्णालयातून निघून गेली आहे. CCTV फुटेज मिळालेलं आहे या संपूर्ण घटनेचं. त्या अनोळखी महिलेचं चेहरा आणि ऑटोचा नंबर हे सगळं CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे आणि हे सगळं MLC ह्याची आधी रुग्णालयातर्फे केली आणि FIR दाखल करण्याची प्रोसिजर सुद्धा केलेली आहे आणि महात्मा गांधी पोलीस चौकातल्या पोलिसांकडनं पुढील तपास सुरू आहे. ऑटोचा तपास लागलेला आहे अशी माहिती पोलिसांकडनं आत्ताच मिळालेली आहे आणि पुढील तपास त्यांच्याकडनं सुरू आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळवलेली आहे आणि एक चौकशी समिती या ठिकाणी वरिष्ठ अध्यापक या महाविद्यालयातले आहेत. त्यांची एक चौकशी समिती वैद्यकीय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली बसवलेली आहे. त्यांचा अहवाल 2 दिवसामध्ये सादर करण्याचे आदेश त्यांना दिलेले आहेत. अहवाल मिळाल्यानंतर आणि पोलिसांचा अहवाल मिळाल्यानंतर पुढची कारवाई यावरची केली जाईल. सिव्हिल या घटनेत सुरक्षा रक्षकांनी थोडंसं अजून सतर्क राहायला पाहिजे होतं, पण रुग्णांची गर्दी आणि त्या पर्टिक्युलर वॉर्डमधली रुग्णांची गर्दी थोडीशी जास्त असल्यामुळं कोण कुणाचा नातेवाईक आहे हे थोडंसं कळायसाठी अवघड होतं. पण ती प्रक्रिया आता राबवावी लागेल असं वाटतं. एका रुग्णाच्या कॉटच्या शेजारी एकच नातेवाईक आणि त्या नातेवाईकाची सुद्धा खात्री पटवूनच तिला आतमध्ये प्रवेश ह्या प्रक्रिया थोड्याशा कराव्या लागतील. हे या निमित्तानं करायला लागेल असं वाटतं.